पांडुरंगाची शपथ दिली, मला जर स्पर्श करचाल तर तुम्हाला तुमच्या देवाची पांडुरंगाची शपथ आहे. हे वाक्य ऐकलं आणि त्या महान भागवत भक्तानं त्या दिवशीपासून बायकोचा स्पर्श त्याज्य केला. शिवाय हाती कलम करून घेतले. माहिती आहे का अशा महान भागवत भक्ताची कथा आपणास? हो, मी डॉक्टर किरण बोधले स्वागत करतो आपणा सगळ्यांचं कथा आणि कारण बाय डॉक्टर किरण या युट्यूब चॅनेलमध्ये. ही संपूर्ण कथा मी तुमच्या समोर या भागामध्ये घेऊन येतोय. तो एक असा महान भागवत भक्त होता, ज्या महान भागवत भक्ताचा एके दिवशी सहज कुटुंबामध्ये बायकोसोबत वाद झाला. नकळतपणे रागावून बायकोच्या अंगावरती धावला आणि बायकोनं शपथ घातली, मला जर मारचाल, मला जर स्पर्श करचाल तर तुम्हाला तुमच्या पांडुरंगाची शपथ आहे. आणि त्या महान भागवत भक्ताने पांडुरंग परमात्म्यावर असणाऱ्या निस्सीम निष्ठावंत भावामुळे त्या दिवशीपासून बायकोशी कोणत्याही पद्धतीचा प्रकारचा स्पर्श त्याज्य केला. बायकोने विचार केला, आता नवरा पती आपणाला स्पर्श करत नाही, संसार कसा व्हायचा. एके दिवशी माहेरी गेली, आपल्या वडिलांजवळ गारानं गायलं. वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं. अरे तो वडील आहे, तो बाप आहे, जन्मदाता आहे. जन्मदात्याचं सुख हे लेकराच्या संसाराच्या आनंदामध्ये असतं. त्याने विचार केला, वंश वाढणार कसा, आणि म्हणून त्याचीच दुसरी मुलगी अर्थातच पहिल्या बायकोची सख्खी बहिणीशी त्या महान भागवत भक्ताचं लग्न लावून देण्याचा विचार केला. लग्न सुरळीत पार पडलं. जेव्हा नवरा बायको दोघंही नतमस्तक सासऱ्याच्या पायावर झाले, तेव्हा आशीर्वाद देताना नकळतपणे तो असणारा सासरा बोलून गेला, माझ्या पहिल्या मुलीला जसं सांभाळलं अगदी तसंच दुसरीला सुद्धा सांभाळा. एवढा आशीर्वाद घेतला आणि तो महान भागवत भक्त आपल्या दुसऱ्या पत्नीला घेऊन माघारी आपल्या गावाकडे घराकडे आला. जेव्हा दोघीही पत्नी एकत्रित आल्या, त्या दोघींनाही पाहिलं आणि आठवला सासऱ्याचा आशीर्वाद, जसं पहिलीला सांभाळलं अगदी तसंच दुसरीला सांभाळा, त्याच्यामध्ये कोणताही भेद करू नका. हे वाक्य आठवलं आणि विचार केला, पहिलीला तर मी स्पर्श करत नाही आणि दुसरीला जर स्पर्श केला तर माझ्या सासऱ्याला दिलेलं अभिवचन तुटेल, सासऱ्याचा आशीर्वाद मोडेल. म्हणून त्या दिवसापासून पहिल्या बायकोसह दुसऱ्याही बायकोचा स्पर्श त्याज्य केला. दोघींनी ठरवलं एक दिवशी काय होईल, केला स्पर्श तर काय होईल. आणि म्हणून एके दिवशी असणाऱ्या झोपल्यानंतर पतीचे दोन्ही बाजूला त्या दोन्ही पत्नी झोपल्या, दोन्ही हात आपल्या अंगावरती शरीरावरती घेतले. जेव्हा हे पतीला म्हणजे त्या महान भागवत भक्ताला झोपेतून जाग झाल्यावर समजलं, या दोन्ही हातांनी स्पर्श माझ्या बायकोला झाला आणि माझ्या पांडुरंगाची शपथ तुटली. डोळ्यातनं पाणी आलं. बाहेर घराचे आला, समोरचा असणारा कोयता पाहिला आणि त्या कोयत्यावर दोन्ही हात आदळून घेतले. एखादी उसाची कांडी तुटून जावी, कापून जावी, अगदी त्या पद्धतीनं दोन्ही हात तुटले. रक्ताची चिळकांडी उडाली. अरे दोन्ही हात तोडून घेतले. आणि जेव्हा हाच महान भागवत भक्त पंढरपूरला आला, गाभाऱ्यामध्ये आमच्या भगवान परमात्म्याचा लढीवाळ भक्त नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं. आणि त्या कीर्तनामध्ये नामदेव महाराजांनी सांगितलं, करा दोन्ही हात वर आणि करा जय विठोबा रुक्माई भजन करा. यांनी दोन्ही हात मोडलेले, तुटलेले, कापलेले थोटे हात वर केले. पांडुरंगाचं भजन करायला दोन्ही छोट्या हातांनी टाळी वाजवण्याचा प्रयत्न केला आणि चमत्कार घडला. पांडुरंगाच्या कृपाने नामदेव महाराजाच्या कीर्तनात त्या महान भागवत भक्ताचे तुटलेले छोट्या हाताला पुढे हात प्रगट झाले आणि तो टाळी वाजून भगवंताचं भजन करायला लागला. तो महान भागवत भक्त अर्थातच श्री संत गोरोबा काका. अशीच निष्ठावंत भाव तुम्हा मला यावं एवढीच एक अपेक्षा. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी.